ऑल इंडियाचे वर्किंग प्रेसिडेंट कॉम्रेड मंगेजी परब हे आपल्याला संघटनेमध्ये नेते व कार्यकर्ते यांची भूमिका याबद्दल मार्गदर्शन करतील। आजच्या पश्चिम विभागीय शाखेच्या कार्यशाळेचे अध्यक्ष कॉम्रेड देडिया, त्याचप्रमाणे सेक्रेटरी कॉम्रेड मिलिंद उगाडे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि वेस्ट डिव्हिजनचे सेक्रेटरी अध्यक्ष सगळी पदं बसलेले कॉम्रेड तामणकर, वेस्ट डिव्हिजनचे माजी सेक्रेटरी कॉम्रेड मनोहर चव्हाण, मानगावकर, आर.बी. कदम साहेब, त्याचप्रमाणे शिरसाट साहेब, शरद पवार आणि महाराष्ट्र सर्कलचे उपस्थित असलेले पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, सकाळचं अधिवेशन चांगल्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं। दुपारनंतर चव्हाणांचं भाषण झालं, थोडी तुम्हाला निश्चित पेंग आली असेल, कारण व्हेज बिर्याणी होती, पुलाव होता आणि गाजर हलवा वगैरे होता, त्यामुळे एक साहजिकच आहे। आणि असं चळवळीमध्ये म्हटलं जातं की रिकाम्या पोटीच क्रांतीची भाषा केली जाते, भरलेल्या पोटी क्रांतीची भाषा कधी होतच नाही। आणि एक चांगला पायंडा पाडला वेस्ट डिव्हिजनने की कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि तुमची उपस्थिती पण चांगली आहे। याचा अर्थ की कडणे, पुरव, तामणकर, मानगावकर, कॉम्रेड चव्हाण आणि नार्वेकर वगैरे ही मंडळी आता आहेत, त्याच्यानंतर बाकीची मंडळी आहेत, यांनी जे एक बीज या ठिकाणी रोपटं लावलं, चळवळ जी चांगल्या प्रकारे चालवली, सभासदांमध्ये एक नेटवर्किंग चांगल्या प्रकारे तयार केलं, तीच पुढच्या पिढीकडे म्हणजे देडिया असेल किंवा मिलिंद असेल किंवा बरेच तुमचे नवीन कार्यकर्ते असतील त्यांनी चांगल्या प्रकारे जोपासली। आणि शक्यतो रविवार असला तर लोक बाहेर पडत नाही आणि वर्किंग कपल असेल तर कोणीच बाहेर पडणार नाही, निश्चितच आहे, कारण मेगा ब्लॉग असतो, एक आठवड्याची सुट्टी मिळाली असतात, मुलं असतात, करिअर, संसार असतात, परंतु ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी निश्चित उपस्थित राहिलात आणि या ठिकाणी भरभरून तुम्ही सगळ्यापासून लाभ घेतलात। चांगल्या पद्धतीची भाषणं झाली, भाई जगतापांनी त्यांची ट्रेड युनियन पद्धत त्यांनी सांगितली, आपल्या ट्रेड युनियनच्या लाईन जरा वेगळी असतात, पण निश्चितच आहे की या देशामधल्या डाव्या पक्षाच्या चळवळीने, या देशामध्ये डाव्या चळवळीने कामगारांना भरभरून निश्चित दिलेला आहे। आज या ठिकाणी माझा विचार आहे संघटनेमधले नेते व कार्यकर्ते यांची भूमिका। असं म्हटलं जातं की शेवटी आपण कामगार का झालो, आपण कामगार या श्रमिक याच्यामध्ये का मोडलं गेलो, आपण जमीनदार झालो नाही, भांडवलदार झालो नाही, याची पर्यायी कारणं अशी आहेत की आपली जी पाठची पिढी होती, तुम्ही जर तुमच्या आजोबांकडे नजर टाकलात तर तुमचे आजोबा कुठे गृहिणीमध्ये असतील, शाळा मास्तर असतील, कुठे काय असतील, आणि हळूहळू आपण या औद्योगिक क्रांतीनंतर कामगार या संज्ञेमध्ये आलो आणि श्रम करणारा तर श्रमिक। बाईंनी सांगितलं की पोटातली आग असते ती मस्तकापर्यंत गेली की मग त्याचा उद्रेक होतो, निश्चित उद्रेक होत असेल, या गोष्टी आलायदा असतात। मला निश्चित आठवतं की माझे वडील कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते असताना मी डांगेंच्या अभ्यासवर्गाला जात होतो, मी 8वी 9वीत असेल, मी डांगेंच्या अभ्यासवर्गाला गेलो होतो, त्यावेळेस एक प्रश्न एका कामगाराने विचारला होता की कामगारांप्रमाणे शेतकरी लढायचा अग्रसर का नसतो, 71-72ची ती गोष्ट असेल, त्यावेळी त्यातल्या कम्युनिस्ट पार्टीच्या लिडरला त्याचं उत्तर देता आलं नाही। डांगे संध्याकाळी आले, मग डांगेने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की कामगार हा संघटित असतो, मला जर मिलमध्ये सभा घ्यायची असेल सकाळी मी 6 वाजता गेटवरती जाईल, 6 वाजता तो कामगार मिलमध्ये जात असतो, त्यावेळी त्यांच्याकडे मी निश्चित सभेचं मार्गदर्शन करेल। त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडे मला संध्याकाळी सकाळी जाता येणार नाही, शेतकरी आपल्या शेतामध्ये असतो, शेतकरी हा असंघटित असतो, त्यामुळे शेतकरी एका ठिकाणी समूहाने संघटित होत नाही। 70-72च्या वेळेचा असलेल्या डांगेंचं जे विवेचन होतं ते आज या ठिकाणी लागू पडत नाही। कारण अशी झालेली आहेत, शेतकऱ्यांचे लढे निश्चित झाले, मग शेतकऱ्यांच्या दुधासाठी भाव वाढण्यासाठी झाला असेल, त्यांच्या साखरेच्या ऊस उत्पादनाबाबत झाला असेल, कापूस बाबतीत झाला असेल, शेतकऱ्यांनी ज्यावेळी हे लढे केले त्याच्यानंतर ती धोरणं सरकारला निश्चित राबवावी लागली, म्हणजे शेतकरी पण संघटित झाला। आणि आज तर अशी परिस्थिती आहे, मिलिंदला मी विचारलं एवढं नेटवर्किंग करून ही मुलं सर्व आली कशी, सर्व मंडळी, तो मला 2 दिवस मी हॅमरिंग करत होतो, प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन मी कार्यकर्त्यांची मिटिंग घेत होतो आणि त्यांना महत्त्व पटवून देत होतं, त्यामुळे इथल्या प्रचंड संख्येने लोक या ठिकाणी निश्चित आलेली आहे। त्यामुळे तुमचं मी निश्चित अभिनंदन करतो, पण जे कार्यकर्त्यांचं एक नेटवर्किंग लागतं कुठल्या पण गोष्टीला, ते नेटवर्किंग महत्त्वाचं असतं आणि नेटवर्किंगचा एक चांगला उपयोग त्यांनी या ठिकाणी केला। आणि मला वाटतं की आता सामंत आणि ते एक नवीन मुलगी आहे ती त्या ठिकाणी मार्केटिंग आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपण गेल्यासारखा निश्चित एक प्रकारचा भास झालेला आहे। पुरीचा अधिवेशनाचा उल्लेख केला वर्कशॉपचा तामणकरांनी, पुरीला पण चांगला वर्कशॉप झाला, आपल्या मुंबईमधून काही मंडळी गेली नाहीत, काही मला निश्चित दुःख वाटतं। 152 प्रतिनिधी या ठिकाणी आले होते, महाराष्ट्राला 15 सीट दिल्या होत्या, पण महाराष्ट्रातून फक्त 5च जण गेलं। आमचा एक मानेवून कार्यकर्ता फॉरेन पोर्टचा, त्याची मिसेस पण फॉरेन पोर्टमध्ये काम करते, तो गेला, चंद्रपूरचे लोक गेलं, पण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा वर्कशॉप झालेला आहे आणि वर्कशॉप हे निश्चित अत्यावश्यक आहे। मी ज्या व्यवस्थापनामध्ये काम करतो, ज्या सिस्टीममध्ये मी काम करतो, त्या सिस्टीममध्ये असलेले कामगारांची हक्क, कामगारांची कर्तव्य
आणि आपण जर एका सिस्टीममध्ये अशा काम करतो की ती पोस्टाची सिस्टीम आहे, तुम्हाला अकाउंट टॅली झाल्याशिवाय घरी जाता येत नव्हते, पूर्वीची भूमिका होती. पूर्वी असं होतं पोस्टमार्टमचं अकाउंट टॅली झालं नाही तर सगळे लोक एकत्र जमायचे, बा कुठे चुकलं काय झालं, परत आपल्या काही फ्रॉड करायच्या, मनी ऑर्डरची एमओ सीट बघा, एसबीचं काय बघा, असं करून नंतर जात होतं. तो कालखंड होता. आजचा कालखंड वेगळा झालाय. आता डीईटी वरती तुमचं अकाउंट त्या ठिकाणी झालं होतं. हा झपाट्याने झालेला निश्चित बदल आहे. हा बदल होत असताना भाईंनी सांगितलं की बदलाबरोबर आपल्याला निश्चित जावं लागेल, पण आम्ही निश्चित बदलाबरोबर जाणार आहोत. पण या बदल बरोबर जात असताना कामगारांना राजकीयदृष्ट्या सजग करणे राजकीय पक्षाचं निश्चित काम होतं. म्हणून तुम्ही पक्षात बघत असाल की सीपीएम के सीपीआय ही केडर बेस पार्टी आहे, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची निश्चित फौज आहे. आरएसएस कडे तुम्ही जाल तर आरएसएस ही केडर बेस पार्टी आहे, भाजपकडे जाल तर ती केडर बेस पार्टी आहे. म्हणजे त्या ठिकाणी कार्यकर्ते निश्चित तयार केले जातात. संपाचं वातावरण आलं, संप आला की कामगारांच्या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने असतात. आता संप का, एक दिवसाने काय होणार आहे, एकच लढाई लढूया, काय होईल ती, अशा वेगवेगळ्या माइंडचे डायव्हर्शन होतात. पण माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी खमका असेल त्याने जर त्या कामगारांना व्यवस्थित त्या भूमिकेचं विश्लेषण करून सांगितलं असेल की हा संप का आहे, 28 फेब्रुवारीचा संप का करावा लागतोय, देशातली परिस्थिती काय बदललेली आहे, तुम्ही आम्ही जे मिळून मिळवलेले हक्क आहेत त्या हक्कापासून आपण कसं परावलंबित होत जात आहेत, ते हक्क कसे आपल्याकडनं सरकार काढून घेत आहेत, ह्या दृष्टीने बजावल्यानंतर कामगार किंवा कार्यकर्ते त्या ठिकाणी निश्चित तयार होतात. म्हणून कार्यकर्त्यांची भूमिका ही का फार मिडिएटरची भूमिका निश्चित असतात. म्हणून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं हे असतं की आपल्या असलेल्या सभासदांशी सातत्याने संपर्क राखणे. मग संपर्क तो कामाच्या माध्यमातून असून त्याच्या वैयक्तिक काही गरजा असतील त्या ठिकाणी असणार, अशा प्रकारचं एक चॅनल निश्चित करावं लागतं. मग ते रिक्रेशन क्लबच्या माध्यमातून असेल, सोसायटीच्या माध्यमातून असेल आणि युनियनच्या माध्यमातून असेल, अशा प्रकारचे ट्रेड क्लास निश्चित घेतले जातात. मध्यंतरी असं झालं होतं की एसबीचं आरडी मॅच्युअर असेल, प्री मॅच्युअर असेल, आरडी मॅच्युअर असेल, त्याचे काही स्लॅब्स बदलले होते इंटरेस्टचे. त्या ठिकाणी ईस्ट डिव्हिजनमध्ये आमच्या आरपी मुलांनी क्लासेस घेतले की कशा प्रकारे आरडी मॅच्युअर करता येतात. मग जी काही नेहमीची आपल्या व्यवस्थेमधली किंवा आपल्या कामाच्या कामकाजामधली जी काही घटना असतात त्या घटनेचं योग्य मार्गदर्शन आपण या ठिकाणी निश्चित आपण करावं लागतं. आता मायनस बॅलन्सचा प्रश्न आल्यानंतर साहजिकच हा प्रश्न प्रत्येक संपूर्ण देशामध्ये मायनस बॅलन्सच्या प्रश्नावरती चर्चा झाली, संपूर्ण घुसळण झाली की मायनस बॅलन्स का झाला, कसा झाला, एसबीसीओने कधी त्याचं लेजर बाइंडिंग केलं नाही, त्यातल्या प्रशासनाच्या त्रुटी काय आहेत, आपण कुठे कमी पडलोय का, या ठिकाणी बऱ्याच झाल्या. आणि मायनस बॅलन्सच्या प्रश्नावरती एक सर्वसमावेशक व्यापक भूमिका युनियनला या ठिकाणी निश्चित घ्यावी लागली. म्हणून आपल्या जनरल सेक्रेटरी त्या ठिकाणी मायनस बॅलन्सची डीजीला पत्र लिहिलेले ते अंडर प्रोसेसमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून कार्यकर्त्यांची भूमिका ही नेहमी असतं की ज्या काही नवीन डेव्हलपमेंट्स होत चाललेल्या आहेत आणि आता तर आपल्या डेव्हलपमेंट्सची वेबसाईट झालेलीच आहे, जनरल सेक्रेटरीची आपली एआयपीची वेबसाईट असतात, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता असेल, आता नवीन मुलंही ट्रेंड आहेत कॉम्प्युटरमध्ये, त्यामुळे पहिल्या आल्यानंतर जे अधिकारी असतात ते आपली वेबसाईट बघतात की डेव्हलपमेंट्स काय झालेले आहेत, मग शासनामध्ये डेव्हलपमेंट्स काय झाल्यात, इंडियनमध्ये डेव्हलपमेंट्स काय झाल्यात, कुठली धोरणं आपल्याला चुकीची आहेत, कुठली धोरणं आपल्याला तारक आहेत, या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी निश्चित चर्चा होते. म्हणून कार्यकर्त्याने युनियनचं जनरल, महाराष्ट्र बोर्ड असेल, भारतीय बोर्ड असेल, पोस्टल प्रोसिजर असेल किंवा युनियनची वेबसाईट असेल, या ठिकाणी सातत्याने लक्ष दिलं पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी निश्चित अपडेट राहिलं पाहिजे. काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की मी आलं, माझं काम घेतलं, मेल घेतली किंवा मी एमपीसीएमला असेल, एसबीला आलं, माझं काम घडलं की मी निघून गेलो, अशा प्रकारची वर्तन निश्चित चालणार नाही. आपल्या बदलत्या परिस्थितीला आपण निश्चित या ठिकाणी सामोरं जावं लागेल आणि या पद्धतीने आजचं या ठिकाणी झालेले आहेत. आता संघटनेमधले नेते, आपली संघटना ही अशी संघटना आहे की त्या ठिकाणी पोस्ट कर्मचारीच पोस्टाचे नेते असतात, बाहेरून आपल्याला आयात नेते करावे लागत नाही. मग डॉक्टरांची युनियन असेल, डांगेंची युनियन असेल किंवा भाई जगतापांची युनियन असेल, हे आयात केलेले नेते असतात. आपले कार्यकर्त्यामधूनच नेते या ठिकाणी निश्चित तयार होतात. आता माझ्या कालखंड मी बघितला तर मी मोझांना या ठिकाणी ओळखतं का, मोझा एकदा ऑल इंडियाचं अधिवेशन मुंबईला झालं होतं त्यावेळी मोझांची भाषणं ऐकली होती, मोझांची निघालेली मिरवणूक त्या ठिकाणी मी बघितली होती. मोझासारखा चांगली पर्सनॅलिटी असलेला आणि प्रचंड त्याच्यावरती ऍडमिनिस्ट्रेशनचा निश्चित दबाव होता. असं म्हटलं जातं की ज्यावेळी मोझा तर जम्मू काश्मीरमधून प्रतिनिधी होते, जम्मू काश्मीरचे ते डेलिगेट्स 5 ते 10 डेलिगेट्स होते. मग तामिळकडे एक गोष्ट सांगितली होती की मोझाने जनरल सेक्रेटरी व्हावं ऑल इंडियामध्ये, अशा प्रकारची एक चीट इंदिरा गांधीने स्वतः ऑल इंडियाला पाठवून दिली आणि मग त्यांचा रिस्पेक्ट ठेवण्यासाठी किंवा मोझाचं व्यक्तिचित्र असल्यामुळे मोझाला त्या ठिकाणी जनरल सेक्रेटरी म्हणून नेमावं लागलं. म्हणजे तुमच्या ज्यावेळी अधिवेशन होतात त्यावेळी सरकारचं बारीक लक्ष असतं की ह्या ठिकाणी कोण जनरल सेक्रेटरी होणार, एखादा जनरल सेक्रेटरी कशा पद्धतीने अट्रॅक्ट होतो किंवा अटॅक करतो, हा जनरल सेक्रेटरी 6 लाखाच्या फौजेला कशा प्रकारे डायव्हर्ट करू शकतो, कशा प्रकारे सरकारला तो कोऑपरेशन करू शकतो, अशा प्रकारचं लक्ष या ठिकाणी सरकारचं निश्चित असतं. म्हणून सरकारचे गुप्तहेर असतात. त्या ठिकाणी तुम्ही आळंदीला बघितलं असाल की वृद्धास कामात त्यावेळी दळणवळण मंत्री होते आणि सीताराम येचुरी
डाव्या पक्षाचे पार्लमेंट सदस्य होते, हे दोघे जण त्या ठिकाणी आले होते. पण पोलिसांची जी यंत्रणा होती ती यंत्रणा प्रत्येक गोष्टीची उत्तम बातमी सरकारला त्या ठिकाणी निश्चित कळवत होती. म्हणून तुमच्या ज्या युनियनचे आपले युनियन्स असतात त्याच्या ऑर्गनायझेशन असतात, त्याच्या ऑर्गनायझेशनची प्रत्येकची पाळंमुळं असतात ती वरपर्यंत जात असतात. आणि मुंबई शहर हे असं आहे, मुंबई शहरामध्ये जो काही उद्रेक होईल, मुंबई शहरामध्ये जो काही संपाचा रेशो वाढेल त्याप्रमाणे देशाची धोरणं निश्चित ठरवली जातात. 28चा संप होता तर आता 10-12 म्हणजे दिवसा अगोदरपासून सीबीआयची जी स्पेशल विंग्स आहे, लेबर विंग्स म्हटलं जातं, त्या ठिकाणी स्थानिक पोलिटिशियन मिल स्पेशल असतात, त्यांची लेबर विंग वेगळी असतात, प्रत्येकाचे रिपोर्ट्स त्या ठिकाणी जात असतात. आणि एक प्रकारचं वातावरण तयार केल्यानंतर त्यांना डायरेक्ट त्या ठिकाणी मेसेज दिला जातो. आणि त्या ठिकाणी महा मेसेज गेल्यानंतर साहजिकच पंतप्रधानांनी त्या ठिकाणी सर्व युनियनच्या चर्चेला बोलवलं, नॅशनलवाल्यांना बोलवलं होतं, तर इंटरला बोलवलं होतं, नॅशनलला नाही. तर त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे म्हणून चर्चेला करू. आपल्या एका आंदोलनामुळे आपला असलेला पेन्शनचा जो बिल्स आहे ते बिल थोडं बहुत कोर्ट स्टोरेजमध्ये गेलेलं आहे. 1898चा पार्लमेंटचा जो ऍक्ट बदलायचा आहे ते बिल थोडं डायव्हर्शन घेऊन चाललेलं आहे. आता त्यांनी भाई जगतापने सांगितलं की जागतिकीकरणाचे जे काटे आहेत ते आपण उलटे फिरू शकत नाही, निश्चितच आहेत, आम्ही ते उलटे फिरू शकणारच नाहीयेत, कारण काळाच्या वेगावर आपल्याला निश्चित जावं लागणार आहे. परंतु थोडा बहुत त्याला स्पीड ब्रेकर देण्याचं काम ह्या ठिकाणी करत राहतात. म्हणून आपण बघितलं मोजा होते त्या ठिकाणी. आणि हा मोजाना हा प्रश्न मी त्रिवेंद्रच्या फेडरल काउन्सिलमध्ये मी आणि कॉम्रेड बारोट मला त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि मी त्यांना विचारलं की ही गोष्ट खरी आहे